नमस्कार. आज दिनांकमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध वकील अभयसिंग भोसले. आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मराठा आरक्षणावर. मराठा आरक्षणावरून गेल्या 2 महिन्यापासून रान उठलेलं आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोनदा उपोषणाला बसले आणि दोन्ही वेळा सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. तर भोसले सरांना असं विचारायचं मला की मराठा आरक्षण कोर्टात टिकत नाही. आतापर्यंत 2 वेळा कोर्टात गेलं, दोन्ही वेळा कोर्टाने आरक्षणाचं म्हणजे मराठा आरक्षण मिळू शकणार नाही असं हवाला दिलेला आहे. तर आपलं काय म्हणणं आहे याच्यामध्ये? साधारणतः मराठा आरक्षण हा जो विषय आहे हा कितपत ठेवणं याच्यामध्ये जे आहे तर कुठेतरी असं दिसतं की हा मराठा आरक्षणाचा विषय कितपत ठेवल्यामुळे त्याचा एक राजकीय फायदा प्रत्येक पक्षाला होतो. मागच्या वेळेला जे काही आरक्षण दिलं गेलं त्याला मराठा आरक्षण असं म्हणता येणार नाही, कारण एससीबीसी हा एक प्रवर्ग तयार करून ते आरक्षण दिलं गेलं होतं आणि ते निवडणुकीच्या तोंडावर दिलं गेलं होतं. त्यावेळी सुद्धा बऱ्याचशा ज्या लोकांनी समजा कायद्याच्या विषयी अभ्यास केलेला असेल किंवा कायद्यात थोडंफार ज्ञान असेल त्या सर्वांनाही ते लक्षात आलं होतं की एससीबीसी हा प्रवर्ग जो आहे तो आर्थिक आणि सामाजिकरित्या मागास असलेल्या व्यक्तींसाठीच बनलेला प्रवर्ग होता. मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये प्राबल्याने जे आहे तर प्रस्थापितांचा समाज मानला जातो. परंतु त्या अशी परिस्थिती असताना सुद्धा देखील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास तो त्यांचं सिद्ध करणं हे कोणालाही शक्य नव्हतं. किती आयोग बसले असते तरी ते शक्य झालं नसतं. त्यामुळे त्याला एकच पर्याय होता आणि तो पर्याय असा होता की प्रत्येकाच्या वर्गवारीनुसार प्रत्येकाच्या कामानुसार जे आहे जाती रचना ही ठरली गेलेली असते. मग जो माणूस कपडे शिवतो तो शिंपी, जो माणूस कपडे धुतो तो धोबी आणि त्याचप्रमाणे जो शेती करतो तो कुणबी, अशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि त्या वर्गीकरणामध्ये मराठा समाज हा अतिशय सोप्या पद्धतीने कुणबी समाजामध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. कारण पूर्वापारपासून जो आहे तो मराठा समाजाचा प्रमुख व्यवसाय हा शेती आलेला आहे आणि त्या संदर्भातल्या बऱ्याचशा नोंदी मग निजामकालीन असतील, ब्रिटिशकालीन असतील किंवा त्याच्या पूर्वीच्या असतील, ह्या नोंदी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे ह्याच कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेऊन खानदेश आणि विदर्भ या दोन्ही पट्ट्यामध्ये जे तर आज आरक्षण देण्यात गेलेले आहे. मराठा समाज पूर्णपणे सरसकट आरक्षण जे मागतायत मनोज जरांगे पाटील, तो सरसकट आरक्षणाचा जो काय मुद्दा आहे तो राहिलेल्या लोकांसाठीचं सरसकट आरक्षण. कारण ऑलरेडी जे आहे तर सरसकट पद्धतीने मराठा समाज कुणबी मध्ये मोडवून त्यांना जे तर ओबीसीचं आरक्षण खानदेश आणि विदर्भाच्या पट्ट्यामध्ये दिलं गेलेलं आहे. त्यामुळे राहिलेला जो काय 45-50% भाग आहे महाराष्ट्रातला त्यामध्ये समान पद्धतीने आणि समान पॅरामीटर्स देऊन ते आरक्षण दिले जाऊ शकतं. पण ओबीसी मधून आरक्षण दिलं गेलं तर त्याला आज आपले राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला विरोध केलेला आहे आणि ओबीसीचे सर्वच नेते याला विरोध करतायत. त्यांना ओबीसीतून त्यांना आरक्षण मराठा समाजाला द्यायचं नाही. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ह्या लोकांनी जे काय समजा विरोध केला, आज जो काय विरोध दिसतोय या विरोधामागे कुठेतरी एक राजकीय पैलू त्याला आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने मराठा समाज आतापर्यंत जेवढ्या भागामध्ये जसं आता छगन भुजबळांचं उदाहरण घ्या, छगन भुजबळांचा जो काय मतदारसंघ येतो येवला आणि नाशिक जिल्हा, हा नाशिक जिल्हा लागून आहे धुळे आणि जळगावला. धुळे आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यामधल्या जवळपास 90% ते 95% मराठा समाज हा कुणबीमध्ये मोडतो आणि त्यामुळं त्या मराठा समाजाच्या कुणबीच्या प्रमाणपत्रामुळे किंवा त्यांच्या ओबीसीच्या समावेशामुळे कुठंतरी दुसऱ्या जातीच्या किंवा दुसऱ्या ओबीसीतल्या प्रवर्गातल्या माणसांना कुठंतरी तोटा होतोय किंवा दुसरं त्यांचं काही नुकसान होतंय असं कुठेही नाही. दुसरा राहिला प्रश्न ओबीसीच्या कोट्याला धक्का जरी त्याच्यामध्ये जे आहे ओबीसीचा कोटा हा जो काही ठरवला आलेला आहे 16-17% जो काही ठरवला आहे त्या 16-17%मध्येच हा समाविष्ट होणार. त्यामध्ये असं नाही की त्या पर्टिक्युलर जातीचं आरक्षण काढून जे आहे ह्या समाजाला देण्यात येणार. त्यामुळे या 16-17% जे काय समजा नवीन समाज समाविष्ट होतील. आता आपल्याकडे ज्या पद्धतीने प्रवर्ग केले गेले, आता केंद्र सूची, राज्य सूची आणि संकीर्ण सूची अशा 3 सूची घटनेच्या असतात. त्यापैकी राज्य सूचीमधले जे काही विषय आहेत तर राज्य सूचीमधल्या विषयामध्ये याच्यापूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण दिले गेले मग त्याच्यामध्ये NT3, NT-D या पद्धतीने जे वंजारी समाजाला म्हणा, धनगर समाजाला म्हणा आरक्षण देण्यात गेलं, ते आरक्षण तुम्ही जर केंद्र सूचीमध्ये जर बघाल तर ते आरक्षण ओबीसी मध्येच मोडतं. त्याला SC, ST आणि ओबीसी 3च आहेत केंद्र सूचीमध्ये, हे दुसरे जाती वर्ग नाहीये. त्यामुळे उगाच काहीतरी प्रवर्ग तयार करायचा आणि ओबीसी मध्ये नाही घ्यायचं अशा पद्धतीने बोलणं हे म्हणजे त्याला कुठेतरी एक राजकीय किनार आहे. त्याच पद्धतीने आज UPSC असो, MPSC असो, ह्या MPSC तर समजा महाराष्ट्राच्या लेवलला असल्यामुळे त्यामध्ये ह्या बाकीच्या जाती चालतात, परंतु UPSCला हा कोणताही प्रवर्ग असेल SC ST वगळता तो सगळा प्रवर्ग ओबीसी मध्ये मोडतो. मग अशा वेळेला उगाच कोणतरी माझ्या प्रवर्गामध्ये घुसून घुसखोरी करून आम्हाला नुकसान करताय अशा पद्धतीचं बोलणं हे चुकीचं आहे.
नाही पण आरक्षण मग कोर्टात का टिकत नाही? तेच आता जे काही मी आधी सांगितलं की आरक्षण टिकाऊ देणं हे कोणत्याच सरकारचं आजपर्यंतचं मत राहिलेलं नाही. एससीबीसीचा प्रवर्ग तयार केला गेल्यानंतर सगळ्यात पहिले त्याचे जे काही निकष होते ते निकष पूर्ण करणं मराठा समाजाला कदापि शक्य नव्हतं. त्यामुळे आताची परिस्थिती अशी आहे की कुणबी माणूस असणं हे कुणबीचं जे काय समजा क्रायटेरिया आहेत ते काय आहेत की तो माणूस शेती कसणारा असावा. प्रत्येक व्यक्तीला जातीनुसार ओळखलं जाणं हे आपल्या भारताचं जे तर आतापर्यंत जाती रचनेचं वैशिष्ट्य आहे. तर जाती रचनेचं वैशिष्ट्य असं असल्यामुळे त्या माणसाच्या व्यवसायावर, त्या माणसाच्या असणाऱ्या धंद्यावर, त्या माणसाच्या असणाऱ्या कामावर ते ठरलं जातं. मग त्या पद्धतीने जे तर जो माणूस ज्या पद्धतीचं काम करतो, जो माणूस लाकड काम करतो सुतार, तसंच शेती करतो तर कुणबी, या पद्धतीने आपल्याला शेती करतो हे दाखवणं मराठा समाजाला अवघड नाही. प्रत्येकाच्या नावावर शेती, प्रत्येक माणूस हा शेती करू शकतो अशा पद्धतीचं आजचं चित्र आहे. त्यामुळे कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं हे म्हणजे कोणत्याही कोर्टासमोर सुद्धा टिकवायला जे तर सोपं जाणार आहे. त्यापेक्षा असे जे प्रवर्ग बनवत आपण गेलो तर त्याचे निकष वाढणार, निकषामध्ये कोणताही समाज बसणार नाही आणि त्याच्यामुळे जे तर न्यायालय त्याच्यामध्ये आपल्या बाजूने कधीही निर्णय देणार नाही. हे मराठा आरक्षणावर मग सरकार कमी पडतंय का? सरकार म्हणण्यापेक्षा त्यांची जी काय मानसिकता असते ती कमी पडते. सरकार जे काय बनतं ते वेगळ्या जाती धर्माच्या लोकांपासून बनलेलं असतं आणि लोकशाहीचं ते समजा एक द्योतक आहे, पण त्याच्यामध्ये जे तर मराठा समाज हा जो तो प्राबल्याने एक प्रस्थापितांचा समाज आहे. त्यामध्ये अर्ध्याच्या वर जे काही मराठा नेते आहेत या सर्वांचे जे तर गडगंज संपत्त्या, गडगंज पद्धतीने या लोकांनी जे तर कारखाने, त्याच्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ते प्रस्थापित आहेत. त्यामुळं आजपर्यंत बाकी म्हणून हा जो काही लढा उभारलाय मनोज जरांगे पाटील हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. याच्यामध्ये कुठेही प्रस्थापितांचं त्यांनी हे घेतलेलं नाही. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे प्रत्येक सर्वसामान्य मराठ्याला वाटतं, परंतु ते आरक्षणासाठी भांडण्यासाठी जे आहे तर आज जे काय समजा राजकीय पक्षाचे पुढारी आहेत, राजकीय पक्षाचे नेते जे समजा विधानसभेत म्हणा, संसदेत म्हणा आपले प्रश्न मांडायला पाहिजे ते मांडत नाहीत. ते या कारणाने की वोट बँक हा प्रकार मराठा समाजाकडे नाही, कारण मराठा समाज हा जो प्राबल्याने विखुरलेला समाज आहे. त्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा म्हणजे लोकसंख्या जास्त असल्या कारणानं प्रत्येकाचे मतभेद, मनभेद, जाती, त्याच्यामध्ये पक्षभेद ह्या पद्धतीने हे लोक चालतात. असं एक गठ्ठा कुठं मतदान मिळणं शक्य नाही. त्यामुळे यांना अशा पद्धतीने एक स्ट्रेट जॅकेट किंवा एक ब्लँकेट पद्धतीचं प्रोटेक्शन देणं किंवा ब्लँकेट पद्धतीचं आरक्षण देणं हे राजकीय दृष्ट्या कोणाला फायद्याचं नाही. त्यामुळे याच्यामध्ये जे तर हा प्रश्न कायम खिजत ठेवणं आणि खिजत ठेवल्यानंतर जे तर या प्रश्नाचंच कुठेतरी भांडवल करून निवडून येणं अशा पद्धतीने राजकारण आजपर्यंत चालत आलेलं आहे. परंतु आताच्या ह्या लढ्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की राजकारण्यांच्या विरोधात गावबंदी करणं, राजकारण्यांना रस्त्यावर फिरू न देणं ह्या पद्धतीने जे आंदोलनाचं स्वरूप दिलं गेलं त्यामुळे जे तर कुठंतरी राजकारण्यांना जे तर 2 पावलं मागे यावं लागलेलं आहे. वेळोवेळी आश्वासन दिलं जातं पण ते आश्वासन सरकार पाळत नाही आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसण्याची वेळ येते. याच्यामध्ये मुद्दा असा आहे की आजच्या घडीला एकतर सरकार बनताना 3 वेगवेगळ्या पद्धतीचे 3 वेगवेगळ्या पक्ष विचारधाराचे लोक एकत्र आलेले आहेत. प्रत्येकाचे पॉलिटिकल रिझर्वेशन असं असताना या सगळ्यांची गाठ बांधणं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून पुढाकार घेणं हे अपेक्षित आहे. याच्यामध्ये कुठेतरी प्रत्येक माणसाच्या मागे असणारा एक जाती समूह, त्याच्यानंतर त्या जाती समूहाचे मतदानाच्या वेळी काय रिपरकशन्स होतील त्याच्याबद्दलची त्याच्या मनातली मानसिकता, या सगळ्या गोष्टींमुळे कुठंतरी ह्या राजकारण्यांना एक धोका वाटतो की आपण जर मराठा आरक्षण देऊन टाकलं तर इतर समाज दुखावतील आणि इतर समाज जर दुखावले तर कुठंतरी त्या गोष्टीचा तोटा या 3ही पक्षांना होईल. त्यामुळे ती पूर्ण जी काय समजा माहिती आहे ती माहिती जमा करून जेवढं होईल तेवढं डॅमेज कंट्रोल करून त्यानंतर आरक्षण देऊ या पद्धतीची आश्वासनं दिली जात आहेत. आता यामध्ये एकच मुद्दा असा आहे की जर ओबीसी सरसकट आरक्षण जर दिलं, जरी ओबीसी समाज दुखावला तरी सर्वसामान्य ओबीसींना या राजकारणाशी काही घेणं देणं नाही. आजच्या घडीला जे गरजवंत आहेत, ज्यांना खरंच गरज आहे असेच लोक आरक्षणाचा लाभ घेतात. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की IT सेक्टर म्हणा, बाकी सेक्टर्स म्हणा, जे प्रायव्हेट सेक्टर्स आता उदयाला आले, त्याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री सगळ्यात मोठ्या पद्धतीने आता आलेली. तुमच्याकडे झोमॅटो आहे, स्विगी आहे, तुमच्याकडे उबेर आहे, ओला आहे, या सगळ्या ठिकाणी जे तर आता रोजगारच्या संधी सगळीकडे उपलब्ध झाल्या. परंतु शिक्षण घेत असताना जो काय खर्च होतो, त्याच्यानंतर जिथं समजा मराठा समाजाचा मुलगा पास होऊन पुढे जाऊ शकतो अशा पद्धतीने फक्त जातीच्या आरक्षणामुळे जो त्याला तोटा होतो त्या पर्टिक्युलर गोष्टी पुरता हा मर्यादित राहणार आहे. अदरवाईज जर प्रायव्हेट सेक्टर बघितलं तर ऑलरेडी आरक्षणाला कुठंतरी एक 30-40% चाप बसलेला आहे. पण सरकारने हे आरक्षण नाकारताना अनेक मराठा समाजाला अनेक सवलती दिल्या आहेत. म्हणजे जसं अण्णासाहेब महामंडळ असो
की EBC मधून तुम्हाला फी मध्ये सवलत असो आणि हॉस्टेलसाठी सुद्धा त्यांनी प्रस्ताव केलेला आहे. तर हे आमिष दाखवली जातात सरकारतर्फे. तर मला असं वाटतं की हे आमिष दाखवण्यापेक्षा सरकारनं आता आरक्षण दिलं पाहिजे. आता याच्यामध्ये सारथी असो किंवा तुमचे अण्णाभाऊ पानसरे पाटील महामंडळ असो किंवा इतर काही सवलती असो, या सवलतींचा लाभ घेण्यासाठीचे क्रायटेरिया, त्यासाठी लागणारे कागदपत्र याची जुळवाजुळव करणं, त्यानंतर स्वतःला आर्थिकदृष्ट्या मागास दाखवणं, हे कोणत्याही मराठा समाजाच्या मुलाला किंवा मराठा समाजाच्या व्यक्तीला खूप अवघड याच्यामुळे जातं की त्यांच्या प्रत्येकाच्या नावावरती, आई वडिलांच्या नावावरती 2-5 एकर शेती असते. आणि असं असताना आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहोत का नाही आहोत, या सगळ्या गोष्टी नाही. कसं आहे की आजच्या घडीला आर्थिक मदतीपेक्षा जे आहे, तर तुम्हाला जे ते शैक्षणिक पद्धती, शैक्षणिक जी आपली पद्धत आहे, शैक्षणिक जी काय रचना आहे, त्या रचनेमध्ये आपण कुठेतरी मुख्य प्रवाहात यावं असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. जसं काल परवाच गणित जे काय मांडलं होतं एका ठिकाणी, किंवा 80% मुलाला जे तर तुम्ही जी काही फॅकल्टी पाहिजे ती फॅकल्टी मिळत नाही आणि 60% मुलाला ती दुसरी फॅकल्टी मिळून जाते जी त्याला पाहिजे तशी. तर हे कुठेतरी थांबावं यासाठी आणि ओबीसी समावेश झाल्यामुळं खूप जास्त काही बदल होतील असे नाही, पण ओबीसी समावेशामुळं एक तो काय आधार असतो, एक जे काय समजा थोडाफार एक पुश जो लागतो, तो पुश मराठा समाजाच्या मुलांना मिळू शकतो, सर्वसामान्यांना मिळू शकतो. आणि एक दुसरं असं आहे की फीस मध्ये जी काय सवलत आहे, ओपन कॅटेगरीची फीस आज आपण बघितलं तर 1,00,000-1.5 लाखाच्या पुढे आहे. तर प्रत्येकाला मग इंजिनिअरिंग करणं, डॉक्टर होणं किंवा बाकी व्यावसायिक कोर्स करणं हे शक्य होत नाही. त्यामुळे ह्या गोष्टींचा थोडा बहुत काय आधार मिळू शकतो, त्या आधारासाठी हे आरक्षण गरजेचं आहे. तर गेल्या 2 महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देताना मराठा समाजाच्या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये नुकसान सरकारचं पण नुकसान झालेलं आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याकडं आमदारांच्या घर जाळली गेली. तर अशा आंदोलकांवर आतापर्यंत आपला असा अनुभव आहे की अशा आंदोलकांच्या पाठीमागे त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला जातो, पण गुन्हा नोंदवल्यानंतर कोर्टात जे प्रकरण जातं त्यावेळेस तो समाज किंवा त्यांच्या पाठीमागे असलेले राजकीय नेते किंवा राजकीय पाठबळ हे त्यांना मिळत नाही, त्यामुळे ते एकटे पडतात. असं आजपर्यंतच चित्र आहे. म्हणजे आपण हे चित्र आपण आपल्या जिल्ह्यातल्या संभाजी आपला शिवसेनेच्या संदर्भात पण आपण पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये जे आहे तर ही काय आंदोलन जेव्हा होतं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, तसं बघितलं तर मराठा समाजाचे आतापर्यंत जे आंदोलन बघितले तर 58 मोर्चांचे शांततेने निघाले, त्यावेळेला कुठलीही जाळपोळ झाली नाही. त्याच्यानंतर ज्याही वेळेला मराठा क्रांती मोर्चाने ठोक मोर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्याही वेळेला सर्वसामान्य लोकांनी त्याला विरोध केला. असं असताना आताची जी काही घटना घडली, तर कुठेतरी मनोप्रकाश सोळंकेंची क्लिप व्हायरल होणं, त्यानंतर त्यांचं घर पेटवण्यात येणं आणि त्याच दिवशी ज्यावेळेला घर पेटवण्याची एक कल्पना सुचली आणि ती घर जेव्हा एका नेत्याचं पेटवलं गेलं, तर क्षीरसागरांचा कुठल्याही प्रकारचा सहभाग या आंदोलनात कोणत्याही बाजूने नव्हता. ना ओबीसीच्या बाजूने होता, जरी ते ओबीसी नेते असले तरी, ना मराठ्यांच्या बाजूने होता. असं असताना त्यांचं घर पेटवून देणं, तर हे कुठंतरी याला जे, आणि बीड जिल्हा हा जो आहे हा प्राबल्याने एक नेत्यांचा, तिथं कार्यकर्ता नाही, बीड जिल्हा हा नेत्यांचा जिल्हा मानला जातो, कारण प्रत्येक माणूस हा स्वतःला तिथं नेता समजतो. असं असताना बीड जिल्ह्यामध्ये ह्या 2 घटना घडणं आणि या 2 घटनेमध्ये काल परवाच्या काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आहेत की त्यामध्ये काही लोक जे ते बिगर मराठा सुद्धा आहेत. तर असं असताना याला कुठंतरी एक राजकीय वैमनस्य किंवा राजकीय हेतूने प्रेरित असणारे हे हल्ले, याच्यामध्ये मराठा समाजासाठीच हे हल्ले केले गेले असं कुठेही नाही. दुसरं असं आहे की गावबंदी आंदोलन जे चालू होतं, तर ते गावबंदी आंदोलनाच्या वेळेला थोडंफार फ्रिक्शन होणं, कारण नेत्यांना एखाद्या गावामध्ये जाण्यास मज्जाव करण्यासाठी त्या ठिकाणी जे तर लोकांनी जाऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणं, हुरियो करणं, ह्या गोष्टी ह्या ज्या अपेक्षित होत्या. परंतु आंदोलनामधली जी काय समजा हिंसक वळण जे काय दिसतंय, ते हिंसक वळण कुठेतरी राजकीय हेतूने प्रेरित असण्यासारखं दिसतं. कारण त्याच्यानंतर आता आज जी काय छगन भुजबळांनी पत्रकार परिषद तिथे जाऊन घेतली आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रक्षोभ भाषणं केली, तर ह्या सगळ्यांना असं दिसतं की याला कुठेतरी ओबीसी मराठा वादात रूपांतर करायचं आणि ह्या सगळ्या प्रकरणाला एक वेगळ्या पद्धतीने हिंसक वळण देऊन हे प्रकरण दाबायचं, हे आरक्षणाचा लढा कुठेतरी दाबायचा आणि याला म्हणजे मराठा समाजाचे लोक जे हिंसा करतात म्हणून त्यांना काही सवलत द्यायची, अशा पद्धतीचा एक तो डाव होता. पण तो बऱ्यापैकी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे फसलाय. अंतरवाली सराटीमध्ये जी आंदोलन म्हणजे उपोषण करण्यात आलं आणि तिथं लाठीमार झाला आणि त्या लाठीमारामध्ये अनेक जण जखमी झाले आणि पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल केले. तर असे हे गुन्हे मागे घेण्यात यावे असं आश्वासन सरकारनं दिलं होतं
पण ते अजूनपर्यंत पाळले गेलेले नाहीये. तर अशा आंदोलकांच्या मागे वकील उभा राहतो का? हे बघ, आता प्रत्येक आंदोलनामध्ये जे आहे तर हा मॉब अटॅक असतो. मॉब अटॅक मध्ये तुम्ही प्रत्येकाचा ज्या पद्धतीने त्यांनी जे काय समजा त्याचं त्यांनी कृत्य केलंय, हे कृत्य तुम्ही सेग्रिगेट करू शकत नाही, की ते वेगळं करू शकत नाही एका वेगळ्यापासून. अशा वेळेला वकील हे जे उत्स्फूर्त भावनेने त्यांच्या बाजूने मागे उभे राहतात. मग कोणत्याही प्रकारचं आंदोलन असो, मग शिवसेनेच्या आंदोलनामध्ये आजपर्यंत बऱ्याच वकिलांनी त्यांना जे तर मोफत पद्धतीने सहकार्य केलं. सुरुवातीला तो लढा होता ज्यामध्ये समजा हिंदुत्वासाठीचा लढा होता, काही वेळेला तो मराठीत्वासाठीचा लढा होता. त्याच्यानंतर राज ठाकरेंच्या आंदोलनामध्ये अशा पद्धतीचे हिंसक आंदोलनं झाली. त्यामध्ये लोक, याच्यामध्ये कसं आहे की वकील हा जो असतो हा जात नसणारा व्यक्ती आहे तसं बघितलं तर, आणि प्रत्येक वेळेला जे आहे तर वकील हा कायदेशीररित्या सहकार्य करण्यासाठी तयार असतो. अशा केसेसमध्ये जिथं मराठा समाजाच्या मुलांवरती हल्ले होत आहेत, मराठा समाजाच्या मुलांवरती जे तर हल्ले झाल्यानंतर गुन्हे दाखल होत आहेत, त्याच्यानंतर कोणी दुसरा हल्ला करतोय त्यात काही मराठा समाजाची मुलं इम्प्लिकेट केली जात आहेत, अशा परिस्थितीमध्ये लोकांनी मोफत पद्धतीने बऱ्याच वकील बांधवांनी तिथे बिना पैशाचं उभं राहून जे त्या लोकांना सहकार्य केले. त्याच्यानंतर गुन्हे मागे घ्यावेत अशी जी काय मागणी सरकारकडे केली गेली ती यासाठी केली गेलेली की शांततेच्या मार्गाने चालू असलेलं आंदोलन तिथल्या लोकल पोलीस अधिकाऱ्यांनी जे तर पोलीस बळाचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला. त्या दाबण्याचा प्रयत्न केला असताना तिथे जे तर त्या म्हणजे आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली, आणि त्या धुमश्चक्रीमध्ये जे तर ह्या सगळ्या पद्धतीने जे तर पोलिसांनी त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली. त्याच्यामध्ये महिलांवरती, वयस्कर पुरुषांवरती, वयोवृद्ध महिलांवरती, मुलांवरती, सगळ्यांवरती तिथे जे तर हल्ले झाले. आणि तिथूनच जे तर कुठेतरी मराठा समाजामध्ये एक जागरूकता निर्माण झाली की नाही, ह्या पद्धतीने जर आपण दबत गेलो तर उद्या चालून आपला आवाज कोणीही ऐकणार नाही. आणि त्यामुळे जे तर ते आंदोलन तिथून पुढे जे तर आजपर्यंत जे आपण बघतोय त्या आंदोलनाचं आज म्हणजे आम्ही आमच्या याच्यात तरी आम्हाला हे यश वाटतं की त्याच्यामध्ये जे तर कमीत कमी सरकार 2 वेळेला चर्चेसाठी तयार झालं. सरकारने अर्ध्याच्या वर मागण्यांमध्ये एक पॉझिटिव्हिटी जी असते, एक म्हणजे कुठेतरी त्यांनी देण्याच्या हिशोबाने जे आहे तर आम्ही प्रयत्न करतोय अशा पद्धतीने सांगितलं. कारण आतापर्यंत गायकवाड आयोग नेमला गेला, राणे समिती नेमली गेली, या सगळ्या समितींनी जे आहे तर सरकार सांगेल त्या पद्धतीने काम केलं. परंतु आता जी शिंदे साहेबांची समिती आहे त्याच्यापुढे जे काही दाखले दिले गेले, कुणबींचे जे काही नवीन नवीन दाखले समोर आले, कालच्या एका दिवसात 10,000 नोंदी सापडल्या नगर जिल्ह्यामध्ये. तर असं असल्यामुळे आता कुठेतरी एक आश्वासक वातावरण निर्माण झालं, आश्वासक चेहरा म्हणून मनोज जरगे पाटील पुढे आलेले. आणि दुसरं असं आहे की मनोज जरगे पाटलाचा साधेपणा, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी चर्चेसाठी बंद दाराआड न करता मी खुली चर्चा करेल अशा पद्धतीची जी काही भूमिका घेतली, त्यामुळे कुठेतरी आता मराठा समाज जे तर एक आश्वासक म्हणून चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहायला लागला. त्यामुळे आम्हाला आता अशी म्हणजे आम्ही वकील म्हणून जे तर जी का कायदेशीर मदत लागेल, मग ती आंदोलकांसाठी असो किंवा मग बाकी एखाद्या मुद्द्यासाठी जर कोर्टामध्ये जाण्याची गरज आली तर ते आम्ही विनामूल्य करण्यास तयार आहोत. आता आपल्या मराठा आरक्षण मिळू नये म्हणून याआधीही गुणरत्ने सदावर्ते गेलेले होते. आताही त्यांनी आव्हान दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच आता मराठा समाजातील काही जणांनी याचिका दाखल केल्या आहेत. तर सदावर्तेंच्या याचिकेमध्ये जे मांडले गेलेलं आहे तेच न्यायालयाने त्यांना न्याय दिलेला आहे. त्यांना मागच्या वेळेला जे सदावर्तेंनी दाखल केलं होतं ती याचिका एससीबीसी प्रवर्ग, जसं मी तुम्हाला मागे म्हणलं किंवा एससीबीसी प्रवर्ग निर्माण करणं ही सगळ्यात मोठी घोडचूक होती. कारण एससीबीसी प्रवर्ग निर्माण करत असताना तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास दाखवण्यासाठीचे निकष पूर्ण करणं हे गरजेचं होतं. मग उच्च न्यायालयापुढे त्यावेळेला जे उच्च न्यायालयापुढे त्यावरती गायकवाडांचा आयोगाचा अहवाल होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांनी जे जर त्याच्यामध्ये जे काय निर्णय दिला होता तो न्याय निर्णय जो होता तो मराठ्यांच्या बाजूने होता. त्यानंतर मान्यवर सुप्रीम कोर्टासमोर जेव्हा निर्णयासाठी प्रकरण गेलं त्यानंतर ते घटनापीठाकडे पाठवण्यात आलं आणि घटनापीठाने असा निर्णय घेतला की एससीबीसी प्रवर्गात सुद्धा जे आहे तो मराठा समाज जे तर निकष कंप्लीट करू शकत नाही. आणि हेच जे आहे तर पहिल्या दिवसापासून ज्यांनी थोडंफार आरक्षणाविषयीचा अभ्यास केला असेल त्या सगळ्यांनी हे मत मांडलं होतं की असे प्रवर्ग तयार करून आणि नवीन नवीन निकषांमध्ये आपण बसण्यासाठीचे मार्ग तयार करून आपल्याला काही होणार नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर पळवाट आहे. आणि आर्थिक मागासवर्गीय दाखवण्यासाठी, आर्थिकरित्या किंवा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय दाखवण्यासाठी मराठा समाजाला बऱ्याच पद्धतीच्या निकषांमधून जावं लागणार. ते निकष आपल्याकडून कधीही कम्प्लीट होऊ शकत. पण त्यामुळे आताच्या परिस्थितीत जे काही ओबीसी आरक्षण सरसकट तुम्ही ओबीसी मध्ये टाका तर त्या पद्धतीचं जर ठेवलं तर आता आम्हाला अशी अपेक्षा आहे की न्यायालयात सुद्धा हे आरक्षण टिकेल. तामिळनाडूमध्ये 50% जास्त आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि ते आरक्षण आतापर्यंत चालू आहे. म्हणजे ज्यासाठी तामिळनाडू सरकारनं आरक्षण दिलं होतं ते आजपर्यंत लागू आहे. तर त्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?
तमिळनाडू सरकारने त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जे काय हे दिलं होतं, आरक्षण दिलं होतं, पहिल्यांदा सुरुवातीला करुणानिधींनी, नंतर एम जी रामचंद्रन आणि नंतर जयललिता, या तीनही लोकांनी जे तर त्याचा पाठपुरावा खूप म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने केला. ते आरक्षण जे 69% असून सुद्धा ते न्यायालयाच्या कसोटीवर टिकलं, ते यासाठी की त्यांनी त्यावेळेला जे तर शेड्यूल 9 आपल्याकडे जो असतो परिशिष्ट 9 घटनेचा, त्या परिशिष्ट 9चं एक कवच असतं. परिशिष्ट 9 मधली जी काय घटना दुरुस्ती, ती घटना दुरुस्तीला कुठेही कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही, न्यायालयासमोर त्याला आव्हान देता येत नाही. तर त्यांनी परिशिष्ट 9 मध्ये हा आरक्षणाचा मुद्दा टाकून त्यावेळेला दबाव गट निर्माण करून जे केंद्र शासनाकडून सुद्धा त्याला मंजुरी प्राप्त करून घेतलेली, आणि त्यामुळे जे आहे तर आजपर्यंत तमिळनाडूच्या आरक्षणाला हात लागला नाही. त्यानंतर आता रिसेंटली जे आहे तमिळनाडूच्या काही सेक्टर मधल्या आरक्षणाच्या विषयी सुप्रीम कोर्टाने आता निर्णय देताना सांगितलंय की तुम्ही कॅप ओलांडलाय म्हणून, परंतु ते परिशिष्ट 9चं जे काय प्रोटेक्शन आहे ते जर आणि सिमिलर पद्धतीची सिच्युएशन आज मराठा समाजासाठी सुद्धा आहे, की जसं घटना बनवतानाच सांगितलं होतं की प्रत्येक जाती धर्मांना जे तर पुरेसं प्रतिनिधित्व देण्यात यावं, तर त्या पद्धतीने मराठा समाजाला प्रतिनिधित्व देत असताना जर घटना दुरुस्ती शेड्यूल 9 मध्ये केली आणि शेड्यूल 9 मध्ये हा विषय जर टाकला आणि राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्ही ठिकाणी आज म्हणजे आपल्या योगायोगाने सारख्याच पक्षांचे, सारख्या विचारांच्या पक्षाचं सरकार आहे, तर या दोन्ही पक्षांना ते खूप सोपं आहे की तिथे जे तर केंद्र शासनाने जे तर या राज्य शासनाच्या निर्णयाला मंजुरी देणं, त्याच्या अनुषंगाने तिथं जे तर कायदा पारित करणं, आणि महाराष्ट्रात जे तर महाराष्ट्रात आपण शेड्यूल 9चं प्रोटेक्शन दिलं. त्यामुळे जे येईल ते या गोष्टीला कुठेही आव्हान करता येणार नाही. मराठा समाजाला असं शेड्यूल 9 मध्ये घेताना मग बघ आपल्याकडं पटेल समाज आहे, नंतर गुर्जर समाज आहे, तर तिथं सुद्धा अशाच पद्धतीचं आरक्षणाची मागणी केली जाते. हो, आता ते प्रत्येक ठिकाणचे जे आंदोलन, आता काय झालं की आजपर्यंत जे तर या 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये, या 70 वर्षामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की सुरुवातीला रिझर्वेशन लागत असणाऱ्या ज्या काय जाती होत्या त्या जातींना कुठेतरी रिझर्वेशनचा फायदा होत गेला. फायदा झाल्यानंतर जे आहे तर त्या जाती धर्माच्या लोकांनी जे तर प्रगती केली, आणि जे प्रस्थापित लोक होते, ज्या लोकांकडून जे म्हणजे अपेक्षा अशी होती की या लोकांनी जे तर त्यावेळेला म्हणजे यांना गरज राहणार रिझर्वेशनची, अशा लोकांना आता याच्यासाठी 10 वेगवेगळ्या प्रकारचे कारण आहेत ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामध्ये लोकसंख्येचा वाढती हे झाली, म्हणजे जी काय लोकसंख्या वाढली प्रत्येक समाजाची वाढली, त्याच्यानंतर एक कटथ्रोट कॉम्पिटिशन तयार झाली, मग शैक्षणिक दृष्ट्या असो, तुमच्या व्यावसायिक दृष्ट्या असो, जी स्पर्धा निर्माण झाली त्या स्पर्धेतून आता असं जाणवायला लागलं कुठेतरी की नाही, या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर आपल्याला काहीतरी थोडाफार पुश लागणं गरजेचं आहे, तो आरक्षणात देऊ शकतो. आणि तिथून पुढे जे तर आता गुज्जर असो, पटेल असो किंवा मराठा असो, हे समाज कुठेतरी पूर्वीच्या काळात जे तर सवर्ण किंवा प्रस्थापित समाजांपैकी मोडतात. परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झाली की लोकसंख्येच्या दृष्टीने त्यांच्याकडची जी काही शेती होती पूर्वी, शेतीचे सुरुवातीला 100 एकर, 50 एकर, 60 एकर अशा पद्धतीच्या शेती प्रत्येक माणूस ठेवायचा. आता जे तर प्रत्येकाकडे 2, 3, 4, 5 एकर शेतीवर आले. पावसाचं जे तर पावसाचे पर्यायासारखं जे तर प्रमाण राहिलं नाही, पर्जन्यमान तसं राहिलं नाही. या सगळ्या गोष्टींमुळे जे तर कुठं ना कुठं व्यवसाय बदलणं, शिक्षण बदलणं किंवा वेगळ्या पद्धतीने स्पर्धा परीक्षा देणं, ह्या सगळ्या गोष्टी या समाजाला कराव्या लागल्या, आणि मग तिथून पुढे हा सगळा वापर चालू झाला. आणि त्याचमुळे पटेल आणि गुज्जर समाजाला देखील ह्याच पद्धतीने जे तर ओबीसी समाजामध्ये, ओबीसी प्रवर्गामध्ये टाकता येईल. आणि उद्या चालून कदाचित मराठा समाजाला जर याच्यामध्ये लवकरात लवकर जर शासनाने घेतलं तर ही एक बदलाची नांदी ठरेल. आणि उद्या चालून जे तर प्रत्येक ठिकाणी जे गरजवंत आहे, जसं आपण गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणतो, तर गरजवंत सवर्णांचा जो काय लढा आहे तो प्रत्येक ठिकाणी निर्माण होत आहे. ते सरकारनं आता निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमलेली आहे, तर या समितीसमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं असणार आहे? या समितीसमोर जे आहे तर समतोल साधणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने खानदेश, विदर्भ या ठिकाणचा अभ्यास केला असता, तिथे जो काय क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उरलेला भाग महाराष्ट्राचा या ठिकाणी आहे का नाही हे बघावं लागणार. त्यानंतर कुणबीच्या नोंदी ज्या आता सापडत आहेत, या नोंदीच्या सापडल्यानंतर जे तर या नोंदी सापडल्यानंतरचे त्याची पूर्ण हे जुळवून करणं, त्याचा लेखाजोखा करणं, आणि त्या लेखाजोखामध्ये एक सविस्तर अहवाल तयार करणं, आणि तो अहवाल अख्ख्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने लागू करू शकतो, कशा पद्धतीने सरसकट ओबीसी आरक्षण दिलं जाऊ शकतं, हे सगळं तयार करणं, हा मसुदा तयार करणं आहे त्यांच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि दुसरं त्यांना एक राजकीय आव्हान असं आहे की ज्या पद्धतीने आजचे मंत्री महोदय बोलायला लागलेले आहेत, अशा पद्धतीने वेगवेगळ्या जाती समूहांना उचकवण्यात येईल, यामध्ये वेगळ्या पद्धतीने प्रोत्साहित करण्यात येईल, जिथं की हिंसक आंदोलन होईल, या समितीवर आरोप होतील, ह्या सगळ्यातून जावं लागणार. ज्या पद्धतीने काल छगन भुजबळ बोलले, माजी न्यायमूर्ती जे उच्च न्यायालयाचे राहिलेले त्यांच्याविषयी ज्या पद्धतीने त्यांनी टिप्पणी केली,
तर ही अतिशय आक्षेपार्ह आहे. अशा पद्धतीने न्यायमूर्तींवरती तरी कदाचित तुम्ही राजकीय चिकलफेक करू नये. आता आपलं संदीप शिंदे यांच्या आयोगासमोर, समितीसमोर आपल्या मराठवाड्यामध्ये जे काही पुरावे दिले जात आहेत ते निजामकालीन पुरावे देत आहेत. म्हणजे कुठं कोणी भांडी दिली जात आहेत, हो. तर कोणी मागचे कागदपत्र आहेत, ती जी जुनी ताम्रपत्र तर ती दिली जात आहेत. तर त्याचा आरक्षण देताना किंवा समिती हे करताना त्याचा कितपत पुरावा म्हणून त्याचा दखल घेतली जाईल? आता याच्यामध्ये कसं असतं, सगळ्या कायद्यांवरती कस्टमरी कायदा जो असतो, म्हणजे तुमचे जे काय पूर्वापार चालत आलेल्या कस्टम्स जे आहेत, या कस्टम्सला कुठेतरी एक आधार म्हणून बघितलं जातं. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर हिंदू लॉ बघितला, जो आपण लग्नासाठी वगैरे वापरतो, मुस्लिम पर्सनल लॉ बघितला, स्पेशल लॉ बघितला, म्हणजे सर्व जाती समूहाच्या राहणीमानावरून, त्यांच्या आजवरच्या इतिहासावरून ह्या गोष्टी ठरवल्या जातात की कोणता समाज कोणत्या पद्धतीने गवन करतो. तर असं असताना जर समजा कस्टम्स मध्ये जर सापडलं की नाही अशा पद्धतीने जे, तर यांचे जुने पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठेतरी कुणबी म्हणून निर्देशित करतात, तर तशा परिस्थितीमध्ये हे पुरावे जे तर ते एक आधार असू शकतात कुणबी तत्वाचा. म्हणजे यांना कुणबी प्रमाणपत्र का देण्यात यावं आणि कुणबी म्हणून यांना का म्हणण्यात यावं, याच्या संदर्भातले हे निजामकालीन पुरावे, त्याच्यानंतरच्या काळातले, त्याच्या आधीच्या काळातले हे सगळे कामात आहेत. पण आज कुणबी समाजाला विदर्भात आहे, खानदेशामध्ये कुणबी समाजाला ओबीसीचा दर्जा दिलेला आहे, पण त्याचं प्रमाण म्हणजे ओबीसी कुणबीचं प्रमाण हे मराठवाडा आणि महाराष्ट्रात फार कमी आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात. त्याचं कारण असं आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुरुवातीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती आणि मराठवाड्यामध्ये पूर्वापार आपण हैदराबाद संस्थानच्या अंडर असल्यामुळे निजाम संस्थान. तर त्यावेळेला वर्गवारी जी होती ती कुणबी म्हणून नसायची, जी मराठा समाजाचे क्षत्रिय म्हणून जे काय म्हणले जायचे, तर मराठा समाज त्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेला नोंदी घेतलेल्या आहेत. त्यामुळं जे खानदेश आणि विदर्भात झालं, खानदेश आणि विदर्भामध्ये त्यांच्या नोंदी सुरुवातीपासून जातीनिहाय कुणबी म्हणून झालेल्या आहेत. कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी या पद्धतीने झाल्यात. 2004 सालीचा जो काय राज्य शासनाचा एक GR आहे, त्यामध्ये त्यांनी सिरियल नंबर 83 वरती ह्या दोन्ही जातींना ओबीसी मध्ये प्रवर्ग म्हणून घोषित केलेलं आहे. त्या जरी 2004च्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनचा जर त्यांनी हे घेतला, अध्यादेशाचा जर आधार घेतला, तरी त्यांना ही गोष्ट सोपी जाणार आहे. त्याचबरोबर आताच्या परिस्थितीमध्ये दुसरा असा एक मुद्दा याच्यामध्ये असू शकतो की विदर्भ आणि खानदेशामध्ये मराठवाड्यातली बरीचशी नाती आहेत, बऱ्याच रोटीबेटीचा व्यवहार आहे. मग असं असताना जर समजा मातृकुळाचा जर विचार झाला आणि मातृकुळाकडून जर समजा आपल्याला, कारण आता जेव्हा आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो त्यावेळेला आईकडचं सुद्धा जे काही वंशावळ आहे त्या वंशावळाचा आधार देऊन, आणि कुणबी त्या होत्या का नाही, मराठा समाज जो आहे तर मराठा समाज म्हणूनच कुणबी म्हणून तिकडे आहे, असं नाही की तिथे कुठेतरी इंटरकास्ट वगैरे आहे म्हणून. त्यामुळं खानदेश आणि विदर्भातल्या ज्याही समजा रोटीपेटी व्यवहारातल्या मुली असतील किंवा बायका असतील किंवा इकडं नातेगोते असतील, त्याचा एक आधार घेऊन कुणबीसाठी जे तर अजून सोपं होऊ शकतं. त्यामुळे जे तर जवळपास एक 30-32% लोकांचे जे तर नातेगोते तिकडे असण्याची शक्यता आहे मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या. तर त्यामुळे तो एक आधार जर घेतला मातृकुळाचा, तर तोही एक आधार शिंदे समिती समोर असू शकतो. मातृकुळाचा म्हणजे आधार घ्यायचा म्हणजे काय, नेमकं काय करायचं? त्याच्यामध्ये जे आहे तर आईची जात जर समजा कुणबी म्हणून ओबीसीचं प्रमाणपत्र जर तिच्याकडे असेल, तर त्याचा एक आधार घ्यावा की मराठा समाजात काही मला वाटतं आपल्याकडं अशा महिलांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि ते निवडणुकीला उभे राहिले आणि ते निवडून पण आले. आणि बऱ्याच काय कसं, आता विमल मुंदडांचं खूप मोठं उदाहरण आहे. विमल मुंदडांचं पूर्ण वेळ जे तर SC कॅटेगरीच्या याच्यातून इलेक्शन लढले आणि ते निवडून आल्या, मंत्री झाल्या, त्याच्यानंतर त्यांची आता सूनही निवडून आली. तर असं असताना जर समजा मातृकुळाचा जर आधार घेतला आणि त्याचा जर समजा फायदा जर पुढच्या पिढीला देण्यात आला, तर ते कुठं ना कुठं शिंदे समितीचं कामही सोपं होईल, सरकारचं कामही सोपं होईल. आणि जो डेटा आहे तो डेटा जो तो लिमिटेड जरी असला तर तो डेटा एक आधार बनण्यासाठी कारणीभूत ठरेल, अशा पद्धतीचं ते चित्र आहे. मातृकुळातलं जे आहे नेमकं त्यातलं शिंदे समिती समोर काय मांडलं जाणार आहे? आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ओबीसी सरसकट प्रमाणपत्र दिल्यानंतर तुम्हाला त्यासोबत व्हॅलिडिटी पण द्यावी, अशा पद्धतीचं आमचं म्हणजे जे कायदेशीर आम्ही जे काय मागतोय, जे आम्ही जरांगे पाटलांनाही ते ज्ञात केलंय की व्हॅलिडिटी होणं गरजेचं आहे. उद्या काय आहे की कास्ट स्क्रुटिनी कमिटी समोर जेव्हा आपण जाऊ तेव्हा वंशावळ कोणी सिद्ध करू शकणार नाही, कारण वंशावळीत आपल्या आधीचे कोणी प्रमाणपत्र कोणाकडे नाही. त्यामुळे व्हॅलिडिटी सहित तुम्ही कास्ट प्रमाणपत्र द्या, जात प्रमाणपत्र देताना त्याची व्हॅलिडिटी सुद्धा द्या. ह्या पद्धतीचा GR तो असला पाहिजे, त्या GR सर्वसमावेशक असला पाहिजे. आणि अशाच वेळेला
की मातृकुळाकडून जर ते आलं तर मातृकुळाकडून तुम्हाला व्हॅलिडिटी करायलाही सोपं जाईल, कारण त्यावेळेला त्या आईच्या वंशावळीमधले तुम्हाला लोक सापडतील आणि इकडे जे येतं तुम्हाला कुणबीचा आधार तुम्हाला देता येईल मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला. तर त्यामुळं व्हॅलिडिटी प्लस कास्ट सर्टिफिकेट या पद्धतीने हे चालेल. मराठा आरक्षणावर अभयसिंग भोसले यांनी आपल्याला चांगला उहापोह केला आहे. कशा पद्धतीनं आरक्षण दिलं जाईल याचाही त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकारनं दिलं तर या समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. आपण आज दिनांकच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद.